नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता माही परत देविका तिचा पाठलाग करत असताना अक्षयच्या गाडीमध्ये बसून परत येतेच त्या घरी येते. तेव्हा सीमा तिला म्हणत असते की हे बघ, तुझं नशीब तुला सारखं सारखं येतेच याच घरात घेऊन येतं. बघितलंस का तुझं प्रारब्ध? तेव्हा आता माही विचारते की हॉट प्रारब्ध काय असतं? तेव्हा सीमा म्हणते की आता हिला प्रारब्ध काय असतं हे सांगावं लागेल आणि तुम्ही डेस्टिनी म्हणतात. मग हीच आहे तुझी डेस्टिनी की जी इथे तुला परत घेऊन आली ते. तेव्हा माही म्हणते की क्यूट आंटी, अहो मला घर नाही म्हणून मी इथे आले आणि मी रमा बनण्यासाठी इथे नाही आले आणि नॉट गोइंग टू फॉलो इज रूल्स. सीमा म्हणते की अगं असं काय करते, जरा ऐकून घे. तेव्हा माही म्हणते की नाही, मला हे नाही जमणार, कारण मी तशी नाही आणि मला तसं व्हायचं सुद्धा नाही कुठलंही त्या जुन्या काळात. म्हणते की बरं, तुला नाही ऐकायचे नको ऐकोस, काही हरकत नाही आणि तू एका ठिकाणी मात्र मी तुला तेथे घेऊन जाते, तू फक्त माझ्या बरोबर तेथे चल. तेव्हा आता माही विचारते की कुठे? तर सीमा म्हणते की ते कळेलच तुला तेथे गेल्यानंतर आणि तू फक्त माझ्या बरोबर तेथे चल आणि मग तू ठरव की तुला काय करायचे ते. तेव्हा सीमा आता लगेच माहीच्या हाताला धरते आणि जेथे रमाचा अपघात झालेला असतो त्या ठिकाणी तिला गाडीतून घेऊन येते. मात्र आता तेथे आल्यानंतर गाडी थांबली जाते तर माही ही खाली उतरत असते आणि सीमाला म्हणत असते की आंटी, अहो कोणतं असं हे प्लेस आहे, तुम्ही या ठिकाणी मला का आणलं? आणि जेव्हा मात्र आता माही तिकडे त्या ठिकाणी पाहते आणि तेथे ते ठिकाण बघितल्यानंतर तिला तर धक्काच बसतो. तेथे आल्यानंतर माही अगदी स्तब्ध होते तर सीमा तिच्या हाताला धरते आणि ए इकडे असं म्हणते आणि तिच्या हाताला धरून तिला समोर घेऊन येते आणि बघ ए इकडे ये. तेव्हा माही आता खूप अशी घाबरलेली असते. तिला माहिती असतं की तिच्या हातातून तेथे आता एक अपघात घडलेला आहे म्हणून. सीमाच्या डोळ्यात पाणी येतं. सीमा लगेच माहीला म्हणते की तुला नाही ना बनायचं रमा, तुला निघून जायचं ना, मग तू जाऊ शकते. अगं पण अगोदर ही जागा बघ, जेथे ह्या जागेवर माझा अक्षय रोज येऊन रडत असतो आणि इथे माझ्या रमाला एका गाडीने उडवलं असं सांगितल्यानंतर माहीला आणखीन धक्का बसतो. सीमा म्हणते की माझी रमा या दरीत पडली असं म्हटल्यानंतर आता माहीला आणखीन जबर धक्का बसतो. तिच्या पायाखालची जमीन चालते, कारण हे जे काही झालेलं आहे अपघात तो तिच्याकडूनच झालेला आहे, तिच्याच गाडीमुळे. तेव्हा मात्र आता माहीला सर्व काही आठवायला सुरुवात होते, कारण त्या दिवशी जेव्हा नील आणि हे गाडीतून जात असतात आणि दोघेही एकमेकांशी अगदी गप्पा करत असतात. माहीने अगदीच तोंडाला स्कार्फ बांधलेला असतो आणि नील तर गाडी चालवायला बसलेला असतो आणि तो मात्र आता इतका खुश असतो आणि तो म्हणतो की मला माही वाटतं की आपण गाडीवरून बाईकवरूनच जातोय म्हणून. आता लगेच माही म्हणत असते की अरे तुला माहितीच आहे माझी मम्मा देविका आपला पाठलाग करते म्हणून, ती नक्की आपल्याला येथे शोधून काढेलच. तेव्हा नील म्हणत असतो की येथे पाचगणीमध्ये अगं काढते आणि कशाला असा विचार करते, चिल मार चल. माही म्हणते की अरे चिल मार म्हणजे काय? आणि आता गाडी चालवताना असताना ने ड्रिंक्स केलेली असते आणि माही त्याला समजावत असते की अरे तू ड्रिंक्स केलेली आहे त्यामुळे गाडी काही फास्ट तू चालू नकोस, स्पीड वाढू नकोस, जरा हळूच गाडी घे. नील मात्र ऐकायला तयार नसतो. तेव्हा मात्र आता नील म्हणलेला असतो की हे बघ, तुला खोटं वाटतं का? अगं हात जरी सोडले ना तरी सुद्धा मी गाडी चालवू शकतो. म्हणून आता गाडी चालवता चालवता नीलने हात हे काढून घेतलेले असतात आणि अगदी स्टेअरिंग वरून जेव्हा तो हात काढून घेतो तर माही खूप घाबरते. ती नीलला म्हणत असते की हे बघ अगं, अरे तू प्लीज या स्टेअरिंग वरून हात काढू नकोस. नील म्हणतो की नाही, आपण फक्त चेअरिंग करूयात, अगदी चिल मारूयात, चल चल माही. आणि गाडी तर काय, गाडी आपोआप चालेल. आणि नील मात्र अगदी त्या स्टेअरिंगकडे सुद्धा लक्ष देत नाही आणि आता अगदी असा डान्स करत करत तो गाडी अशी चालवत असतो. माही म्हणत असते की नील अरे जरा लक्ष दे, अरे असं करू नको. तरी सुद्धा आता नील काही ऐकायला तयार नसतो. त्याचा जो काही आगाऊपणा आहे तो सुरूच असतो आणि एकतर ड्रिंक्स त्याने घेतलेली असते. माही त्याला समजावण्याचा खूप असा प्रयत्न करत असते परंतु तो ऐकायला तयार नसतो आणि त्याच वेळेस मात्र रमाही तेथून जात असते आणि आता ह्या नीलने गाडी व्यवस्थित न चालवल्यामुळे गाडी ही रमाच्या अंगावर येत असते. तेव्हा आता माही खूप जोरात ओरडते तरी सुद्धा अक्षय सुद्धा खूप जोरात ओरडलेला असतो की रमा रमा, परंतु रमाला कुठे माहिती असतं की गाडी तिच्या अंगावर येते म्हणून. आणि नीलने आता त्याच्या जी काही चूक केलेली आहे त्या चुकीमुळे आता रमाचा अपघात घडलेला असतो. तेव्हा आता हा अपघात घडल्यानंतर आता तरी सुद्धा नील हसी जोरात फास्ट गाडी काढतो तर आता माहीला खूप राग येतो. माही म्हणते की नील स्टॉप, गाडी थांबवतो. तेव्हा आता तरी सुद्धा नील ऐकायला तयार नसतो परंतु माही त्याला जबरदस्तीने गाडी शेवटी थांबवायला लावते. तेव्हा माही म्हणते की मी तुला सांगत होते की तू व्यवस्थित गाडी चालवण्याकडे लक्ष दे, परंतु तू ऐकायला तयार नसतो. म्हणून आता माहीला त्याचा खूप राग येतो आणि ती गाडीतून ओळून मागे पाहते तर अक्षयची अवस्था एकदम बिकट झालेली असते. तो अगदी रमा रमा करत अगदी ओरडत असतो
असतो आणि कोणीतरी रमाला वाचवा म्हणून अगदी तो जीवाच्या आकंतावाने रडत असतो। त्याची अवस्था आता माही डोकावून पाहत असते आणि तेथेच तो आता रमाच्या त्या अवस्थेने चक्कर येऊन खाली पडतो आणि बेशुद्ध होतो। तेव्हा सर्व लोक अक्षयजवळ धावतात, परंतु आता माहीला सुद्धा हे बघवत नाही आणि ती सुद्धा गाडीच्या खाली उतरते। तर नील तिच्यावर जोरात ओरडतो की माही तू काय करतेस? तर आता माही नीलला म्हणते की तुला कळतंय का तू काय केलंस? तू आता उडवलंस ना, थांब मी आता जाऊन येते। तेव्हा नील म्हणतो की माही प्लीज तू तेथे जाऊ नकोस, तेथे खूप लोक जमलेले आहे आणि आपण जर तेथे गेलो, माही काही ऐकायला तयार नसते आणि शेवटी दोघेही गाडीच्या खाली उतरतात आणि नील जबरदस्तीने परत माहीला गाडीत बसवायला सांगत असतो, परंतु माही ऐकायला तयार नाही आणि माही नीलला म्हणते की तू पॅनिक होऊ नको, मी बघते काय करायचे ते। तेव्हा नील तिला जाऊन देत नसतो, परंतु तरी सुद्धा माही ऐकायला तयार नसते आणि शेवटी ती परत तिकडे त्याच ठिकाणी येते आणि धावतच येते। आपल्या तोंडाचा स्कार्फ सुद्धा ती काढून फेकून देते आणि जे रमाचा अपघात तेथे झालेला आहे ते तिला सुद्धा खूप असं वाईट वाटतं, म्हणून ती आता खाली डोकावत असते। ते नील सुद्धा तिचा पाठलाग करत तेथे येतो। आता माहीचं लक्ष अक्षयकडे जातं। तेव्हा माहीला तर खूप असं वाईट वाटत असतं, परंतु आता नील तेथे येतो आणि नील माहीला म्हणतो की माही चल आता आपण इथून निघूयात, कम ऑन माही। परंतु माही म्हणते की काय बोलतो नील तू? अरे हे आपल्याकडून झालं, मी नाही येऊ शकत, आपण हेल्प करूया। तेव्हा नील आता रागाने माहीला म्हणतो की माही येथे लोक जमले, त्यांना जर कळलं ते हे आपल्यामुळे झालं तर ते आपल्याला मारतील। तेव्हा माही म्हणते की मी नाही येणार। तेव्हा मात्र आता नील तिला म्हणतो की जर तुझ्या मॉमने आपल्याला एकत्र पाहिलं तर ते मात्र आपल्याला आणखीनच घातक ठरेल, त्यासाठी प्लीज तू चल आता इथून, कम ऑन माही। तरी सुद्धा माही ऐकायला तयार नसते। तेव्हा नील म्हणतो की ओके ओके मी येथे थांबतो, मी हे सर्व काही मॅनेज करतो आणि प्लीज तू गाडीमध्ये जाऊन बस। तरी सुद्धा माही ऐकायला तयार नसते। तेव्हा नील तिला म्हणत असतो की माही अगं मी आहे ना, मी सर्व काही मॅनेज करतो। तेव्हा आता माही मागे मागे पाहतच शेवटी गाडीमध्ये येऊन बसते। अक्षयची अवस्था बघवत नसते, खूप असं वाईट तिला त्यावेळेस वाटत असतं आणि सारखं सारखं जेव्हा ती गाडीजवळ येते अक्षयकडे डोकावून पाहत असते आणि तिला सारखं सारखं अगदी तो अपघात घडल्याचे क्षण आठवत असतात। तिला गाडीमध्ये आल्यानंतर खूप असं टेन्शन येतं, तरी सुद्धा ती स्वतःला आवरते। तिला फक्त आता अक्षयची आणि तो अपघात घडल्याची काळजी अगदी लागलेली असते की नीलने ही खूप मोठी चूक केली आणि असं घडायला नको होतं। नीलच्या हलगर्जीपणामुळे हे सर्व झालं म्हणून माहीला खूप असं टेन्शन येत असते। तेव्हा आता ती गाडीमध्ये येऊन बसल्यानंतर नील सुद्धा गाडीमध्ये येऊन बसतो। तर आता माही त्याला विचारते की काय रे सगळे काही ओके तर झालं ना? आणि तेव्हा नील आता तिच्याशी पुन्हा खोटं बोलतो की ती मुलगी झाडावर अडकली होती आणि तेथील लोकांनी रस्सी देऊन तिला वर काढले, असे तो खोटं बोलतो आणि ती आता चांगली आहे, सुरक्षित आहे असे म्हणतो। तेव्हा आता नील असं म्हटल्यानंतर माही म्हणते की अरे नील तरी सुद्धा मी तुला सांगत होते तू प्लीज असं वागत जाऊ नकोस, तरी सुद्धा तू ऐकत नाही आणि आता सुद्धा सांगते की प्लीज असं वागू नको। तेव्हा आता नील म्हणतो की सॉरी, आणि मॉमचं काय करायचं? उद्या दुपारी तुझी एंगेजमेंट आहे आणि ती पण त्या सत्यजित बरोबर, मग काय तू एंगेजमेंट करणार आहेस का? तेव्हा माही नाही म्हणलेली असते। तेव्हा आता हा जो काही घडलेला प्रकार आहे आणि नीलचं जे काही खोटं बोलणं आहे ते सर्व काही आता माहीला आठवत असते। त्या सर्वाचा ती आता परत एकदा विचार करते आणि पुन्हा एकदा अगदी थरकाप होऊन तिच्या अंगावर काटा उभा राहतो। तेव्हा आता तिला समजतं सीमाने सांगितल्यानंतर यांची रमा ती होती की तिच्या जाण्याला मीच जबाबदार आहे म्हणून, आणि खरंच आपण काय करून बसलो म्हणून माहीला खूप टेन्शन येतं। सीमा सांगत असते की हो ना, आमची रमा आम्हाला कायमची सोडून गेली, त्यानंतर रोज मी देवाकडे प्रार्थना करते की माझी रमा कुठेतरी असून दे, जगाच्या पाठीवरती कुठेतरी सुखरूप असून दे आणि एक दिवस ती इकडे घरी येऊन दे। तू अगं प्रार्थनेचा एकही पुरावा आमच्याकडे नाही ग। अगं माझ्या अक्षयने तिला सगळीकडे काही शोधलं, परंतु ती आम्हाला आतापर्यंत नाही सापडली। तेव्हा माही पूर्णपणे अशी स्तब्ध झालेली असते। तर सीमा तिला विचारते की माही मी जे काही सांगते ते तू ऐकतेस ना? तेव्हा माही पूर्णपणे घाबरून गेलेली असते। तर सीमा तिच्याजवळ येते आणि तिच्या खांद्यावर जेव्हा हात ठेवते तर माही घाबरलेली असते। सीमा विचारते की माही तुला काय वाटलं बाळा, आम्ही तुझा फायदा घेतो म्हणून? ग आम्ही तुमचा फायदा नाही घेत, उलट आम्हाला तुझी मदत हवी आहे, मला तुझी मदत हवी आहे। मी हात जोडते माही तुझ्या समोर, मी तुला भीक मागते, एक आई म्हणून मी तुझ्या समोर पदर पसरवते आणि माझ्या मुलाच्या आयुष्यासाठी मी तुझ्याकडे भीक मागते, माझी मदत कर, यातून माझ्या मुलाला वाचव तू, तो त्याच्या रमाशिवाय नाही जगू शकत, काही कर पण तू त्याला या संकटातून बाहेर काढ, त्याची आज जी काही अवस्था झाली त्याला बाहेर काढण्यासाठी फक्त तूच मदत करू शकते, त्यामुळे माही तू माझी मदत कर म्हणून सीमा आता खूप अशी रिक्वेस्ट तिला करत असते। माही तर पूर्णपणे आता ही स्तब्ध झालेली असते। नक्की हे जे काही झालं ते तिच्यामुळे घडलं, अक्षयच्या अवस्थेला तीच जबाबदार आहे हे आता माहीच्या पूर्णपणे लक्षात येते आणि ती आता सीमाची मदत करण्याचं ठरवते, कारण जे काही झाले त्याचा सुद्धा शॉक
शॉक आता माहीला खूप असा बसलेला असतो आणि माही सारखा काही न बोलता फक्त विचार करत असते की नक्की आता काय करायचे। सीमाच्या डोळ्यात खळखळ असं पाणी येत असतं। सीमा म्हणत असते की माही, अगं माझ्या मुलाला फक्त तूच आता वाचू शकते। माझा अक्षय आणि माझी रमा लक्ष्मीनारायणाचा जोडा होता आता असंच म्हणावं लागेल ना, म्हणून सीमाच्या डोळ्यामध्ये अगदी पाणी येत असतं। तिला रमाची आठवण होत असते। माहीला मात्र आता एक जबर धक्का बसलेला असतो। ती सारखी घाबरतच सीमाकडे पाहत असते। माहीच्या डोळ्यात सुद्धा आता चक्क पाणी येत असते। सीमा डोळ्यातील पाणी पुसते आणि आता रमाची तिला खूप अशी आठवण होते। तेव्हा सीमा डोळ्यातील पाणी पुसून माहीला म्हणते की मी तुला आमच्या रमा आणि अक्षयची गोष्ट सांगते। तेव्हा आता सीमा माहीला सर्व काही, अगदी लग्नापासूनचे सर्व काही क्षण आणि जे काही घडलेले आहे त्यांच्या आयुष्यामधील सर्व काही आता ती कहाणी, ती गोष्ट माहीला सांगत असते। रेवाने रमाला आयुष्यामध्ये काय काय त्रास दिला, अक्षयला सुद्धा, दोघांना सुद्धा किती त्रास दिला आणि त्या सर्व त्रासात जे काही घडले आणि रेवा तिच्यावर किती जळत होती आणि ती अक्षयला हिसकावण्यासाठी, रमा आणि अक्षयला वेगळे करण्यासाठी काय काय रेवाने केले, हे सर्व काही आता ती माहीला सांगत असते। आणि शेवटच्या वेळेस जेव्हा रेवा आणि रमा ह्या दोघीही अगदी लग्न मंडपात असतात आणि त्या दोघींचं लग्न हे असतं, त्यावेळी सुद्धा रेवाने आता रमाला मारण्याचा प्रयत्न केला, तिला किडनॅप केले, तिच्या पायाला सुद्धा गोळी लागलेली असते आणि तरी सुद्धा तिला किडनॅप करून ठेवलेले आहे। अगदी अक्षयच्या प्रेमासाठी रमाने काय काय सहन केलं आणि रेवाला कसा धडा शिकवला, हे सर्व काही सीमा आता माहीला सांगत असते। रेवाला कशी अद्दल घडवली, तिला अटक झाली आणि तिच्या पापाची शिक्षा तिला मिळाली, हे सुद्धा आता अगदी सीमाने सांगितलेलं असतं की अगं आतापर्यंत त्या रेवाने त्यांना आयुष्यामध्ये त्रास दिला होता आणि कुठेतरी आता रेवाला अटक झाली होती आणि तिच्या त्या त्रासातून ते मुक्त झाले होते आणि आपल्या नवीन आयुष्याला त्यांनी सुरुवात केली होती। तर त्यांच्या या आयुष्याला कोणाची नजर लागली माहिती नाही आणि त्याच वेळेस मात्र रमा आणि अक्षय हे वेगळे झालेत। म्हणजे आता रमाचा अपघात झाला आणि रमा मात्र आता अक्षयला कायमची सोडून गेली, कारण या अगोदर रेवाने त्यांना त्रासच दिलेला होता आणि कुठे त्यांचे दिवसही सुखाचे येत होते। तर हे असं घडलं। दोघांना एकांतात त्यांचे दिवस घालवण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून प्लॅन केला होता आणि त्यांना हनीमूनला पाठवलेले होते आणि त्यावेळेस मात्र आता हे जे काही घडले तर ते घडले होते। माहीला आता खूप असं अगदी गिल्ट वाटत असतं, कारण जे काही घडलं हे तिच्याकडून आणि त्या नीलकडून घडलेलं आहे। नीलमुळे रमाचा अपघात झाला हे तिच्या लक्षात येते आणि जेव्हा रमाचा अपघात झाला ते सर्व क्षण आता पुन्हा माहीच्या आणि डोळ्यासमोर येतात। रमाचा अपघात झाल्यानंतर रमा अक्षयला सोडून गेली, त्यावेळेस मात्र अक्षयची काय अवस्था झाली होती। रमा जगायला सुद्धा तयार नव्हता आणि स्वतःला अगदी तो इतका त्रास करून घेत असतो, कारण रमाशिवाय तो जगू शकत नाही असे तो सर्वांना त्याने सांगितलेले असते, कारण तो सलाईन सुद्धा हाताला घ्यायला ठेवायला तयार नसतो आणि स्वतःच्या जीवाची तो अजिबात तो पर्वा करत नसतो। एक फक्त सारखी रमा रमा तो करत असतो। तेव्हा तो म्हटलेला असतो की हा असा जिवंत माणूस नसेल, या जीवामध्ये जीव तेव्हाच फुंकला जाईल जेव्हा माझी रमा परत येईल, असे अक्षय जे म्हणलेलं असतो ते सर्व काही आता सीमा ही माहीला सांगत असते। आणि ज्यावेळेस मात्र घरामध्ये रमाचे श्राद्ध घालण्याचं, तेरावा घालण्याचं ठरवलेले असते, तर गुरुजी येतात, पूजा सुरू सुद्धा असते आणि त्याच वेळेस आता अक्षय येतो। अक्षय तो फोटो पाहतो, रमाच्या फोटोला हार बघून त्याला खूप असा राग येतो आणि तो सर्वांना म्हटलेला असतो की हे तुम्ही काय चालवलं। तेव्हा सीमा ही जे काही घडलं ते सर्व आता माहीला सांगते आणि माहीला म्हणते की हे सर्व असं घडलं होतं। तेव्हा आता माहीला समजते की त्या दिवशी जर मी कदाचित थांबले असते तर कदाचित मी तिला वाचू सुद्धा शकले असते, परंतु नीलने मला थांबून दिलं नाही आणि नील माझ्याशी किती खोटं बोलला हे सर्व काही माहीच्या लक्षात येते। या सर्वाचा विचार करते, म्हणजे नील माझ्याबरोबर किती खोटं बोलला आणि मी आता हे सर्व क्यूट आंटीला कसं सांगू, जे काही झालं ते केवळ आमच्यामुळे झालं म्हणून, आणि रमाला नीलने उडवलं हे कसं मी सांगू, म्हणून ती आता सीमाकडे पाहत असते। सीमा पूर्णपणे आपल्या रमाच्या आठवणीत मग्न होते, तिच्या डोळ्यातून अगदी पाणी येत असतं, सारख्या आठवणी रमाच्याच येत असतात। तेव्हा माहीला सुद्धा आता सीमाची ही अवस्था बघवत नसते, तिच्या मनात कुठेतरी अशी अपराधपणाची भावना असते, हे जे काही झालं ते केवळ आपल्यामुळे झालं आणि तरी सुद्धा आपण यांना मदत करायला तयार नाही आणि आपण त्यांना सोडून जातोय हे माहीच्या आता लक्षात येते। तेव्हा आता सीमाचं लक्ष माहीकडे जातं आणि माहीच्या डोळ्यात पाणी येत असतं। तेव्हा आता सीमा विचारते की माही बाळा, अगं काय झालं। तेव्हा आता माही घाबरतच म्हणते की क्यूट आंटी, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं। सीमा म्हणते की सांग, काय सांगायचं।
म्हणायचं। तेव्हा माही थोडीशी पुढे जाते आणि नक्की काय करू, सांगू किंवा नको सांगू, आता नेमकं काय करू असं तिला विचार येतो। आणि जर हे मी सीमा आंटीला सांगितलं तर ती आणखीन आता हर्ट होईल। तेव्हा आता माही शांतच राहते। तर सीमा म्हणते की माही अगं बोल ना, तुला काय सांगायचं होतं ते सांग ना। तेव्हा आता माही मनात म्हणते की नो नो, एकतर अगोदरच माझ्यामुळे क्यूट आंटी खूप दुःखात आहे, त्यामुळे अजून जास्त मी तिला हर्ट नाही करू शकत आणि त्यामुळे माझ्याकडे फक्त एकच असा ऑप्शन आहे की रमा बनण्याचा। रमा बनून यांच्या अक्षयला अगदी आनंदाचे दिवस आणायचे। जे काही आपल्यामुळे घडले ते केवळ सावरायचे, हेच आता आपण करू शकतो आणि त्यामुळे त्यांची खरंच खूप मोठी मदत होऊ शकते। सीमा आंटीला आपण मदत करायचं असं आता माही ठरवते की जे काही पाप आपल्या हातून घडलेलं आहे ते पाप आता सीमा आंटीला मदत करून अगदी भरून काढायचं असं ती आता पक्का निर्णय घेते। तर लगेच सीमा अगदी माही विचार करत असताना माहीला विचारते की माही तरी सुद्धा विचारतच असते आणि सारखा ती विचार करत असते। तर सीमा पुन्हा तिला माही असं म्हणते। माहीने आता पूर्णपणे ठरवलेलं असतं की आता माही नाही तर रमा बनायचं। तेव्हा आता सीमा माही माही असं म्हटल्यानंतर माही आता तोंड वळवते आणि सीमाला म्हणते की माही नाही, आता रमा असं म्हणायचं आणि आजपासून मी तुमच्या अक्षयची रमा असेल। ते ऐकून सीमाला खूप असा आनंद होतो। सीमा अगदी माही जवळ येते आणि प्रेमाने तिला जवळ घेते। तिच्या चेहऱ्याकडे एकटक अशी प्रेमाने हात फिरवत असते आणि तिला धरते। तिला खरंच खूप असा आनंद होतो। कौतुक वाटतं माहीचं की माही रमा बनायला तयार झाली म्हणून। सीमाच्या डोळ्यामधून आनंद अश्रू येत असतात। तेव्हा ती माहीकडे पाहता पाहता तिला अगदी रडतच आपल्या मिठीत घेते आणि अगदी जीवाशी कुरवाळते। माहीला सुद्धा खूप असा आनंद होतो आणि तिला आता एक जे असं प्रेम कधीही न मिळालेलं असतं ते सीमाकडून मिळत असतं, म्हणून ती आता सीमावर सुद्धा खुश असते। परंतु जे काही झाले ते आपल्यामुळे झाले, ही चूक तिच्या लक्षात येते, म्हणून ती आता या अक्षयची रमा बनण्याचं ठरवते। माहीच्या गळ्यामध्ये पडून सीमा खूप रडत असते। त्यानंतर आता माही तर विचारतच असते की नक्की आता काय ते, आणि तिला खूप असं हर्ट झालेलं असतं की जे काही घडलं ते आपल्यामुळे, सारखं तोच विचार करत असते। परंतु देवकृपेने मात्र आता इकडे आणखीन एक चमत्कार घडतो। तिकडे तर माही रमा बनायला तयार होते। परंतु मित्रांनो, जितक्या दिवसापासून आपल्या रमाची आपण आतुरतेने वाट पाहत असतो, तर आपली जी दरीत पडणारी रमा आहे तर एका ठिकाणी एका घरी ती अगदी तिच्यावर उपचार सुरू असतात आणि त्याच वेळेस आता देवाचा असा चमत्कार होतो की रमाला शुद्ध येते आणि रमाला आता शुद्ध येते आणि तिच्या हातपायांची हालचाल सुरू होते। तेव्हा आता रमाला जो काही तिचा अपघात जेव्हा असा घडला त्या सर्वाची तिला आठवण होते आणि अक्षय तिला आता त्या उडालेल्या म्हणजे दरीत उडताना अक्षयने तिचा हात धरलेला असतो आणि जोरात तो रमा असे ओरडलेला असतो, हे सर्व काही आठवते आणि रमाला आपल्या अक्षयची आठवण होते। रमा लगेच अक्षय म्हणून आता उठून बसते आणि तिला आता एका ठिकाणी कोणीतरी वाचवलेलं असतं आणि इकडे आपल्या रमाला खरंच सर्व काही आठवतं, आपल्या अक्षय सुद्धा आठवतो आणि ती आता अगदी कावरी होत पाहत असते। तोंडावर तिच्या जखमा असतात, डोक्याला पट्टी असते आणि आता इतक्या दिवसातून रमा बेशुद्ध असणारी शुद्धीवर येते आणि इकडे मात्र आता सीमाने माहीला रमा म्हणून स्वीकारलेलं असतं। तिचा अगदी अक्षयच्या आयुष्यामध्ये रमा म्हणून तिला ती बनवून नेणार असते। त्यानंतर आता जे काही त्यांचा प्लॅन झाला की रमा बनून घरी जायचं, तर त्या सर्व प्लॅनची आता तयारी होते आणि शेवटी रमा बनून आता ती मुकादमांच्या घरामध्ये प्रवेश करते। तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता रमा ही आपल्या डोक्यावर पदर घेते आणि सर्वांसाठी ती चहा घेऊन येते आणि जेव्हा डोक्यावरचा पदर काढते तर आनंद आणि जान्हवी इतकं रमाला बघून खुश होतात, अगदी आश्चर्याचा धक्का त्यांना बसतो। तर ते इतके खुश होतात, बाकी सर्वांना तर माहितीच असतं, परंतु जान्हवी तर चक्क आता रमाला म्हणजे माहीला मिठीच मारते आणि तिच्या डोळ्यामध्ये खरंच आता आनंद अश्रू येतात। रमाला बघून आनंदला सुद्धा खूप असा धक्काच बसतो, त्याच्या डोळ्यातून सुद्धा पाणी येत असतं। त्यानंतर आता इकडे जान्हवी ही रमाच्या हाताला वगैरे सर्व काही अगदी हात लावून पाहत असते, सर्व काही अगदी सेम टू सेम आपल्या रमासारखंच असतं, म्हणून जान्हवीला आता खात्री पडते की नक्की आपली रमाच आहे म्हणून। रमा फक्त आता जान्हवीकडे पाहत असते म्हणजे माही। त्यानंतर मात्र आता इकडे अक्षयला एका माणसाचा कॉल येतो, कारण जे काही पोस्टरमध्ये हरवलेली व्यक्ती आहे तर तिला मी हॉस्पिटलमध्ये पाहिलं होतं, त्या हरवलेल्या बाईबद्दल त्या पोस्टरमधील मला बोलायचं आहे। तर आता अक्षय विचारतो की कोणत्या हॉस्पिटलमध्ये, तेव्हा आता तो माणूस म्हणतो की मी तुम्हाला पत्ता पाठवतो। तर अक्षय इतका खुश होतो, काकांच्या हातामध्ये
खिशामध्ये हात देतो आणि त्या माणसाला थँक्यू असं म्हणतो। तेव्हा आता अक्षय आता नक्की तिकडे हॉस्पिटलमध्ये जेथे रमा आहे तेथे येणार का, कारण रमा तर आता एका ठिकाणी असते आणि आता अक्षय आणि रमा या दोघांची भेट होणार का, की ही माही रमा म्हणून अक्षयच्या समोर येणार का। तर आता काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।